तुझा एकही प्लॅन तिने सक्सेसफुल होऊ दिला नाहीये हे विसरू नकोस तू. तुला त्यांचं नातं मोडणं जमलेलं नाहीये राजश्री. जमणार. ही मुलगी एकदाही सांगून फोन ठेवत नाही यार. हॅलो सलील, उद्या सकाळी शार्प 11 वाजता मला चाळीच्या बाहेर भेट. आणि जर का उशीर केलास तर मी काय करेन तुला चांगलंच माहितीये. शार्प 11. ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? हो काही नाही, ते काल मारामारी केली ना तर आज हात थोडे दुखत आहेत. तरी मी सांगत होतो तुम्हाला एवढा राग बरा नाही. असं कसं? राग येणारच ना. तुम्हाला हात कसा लावला त्यांनी? आणि तुमच्या बाबतीत पुन्हा असं केलं ना तर पुन्हा मारेल मी. चांगलं जोडून. सावकाश, असं काही होणार नाहीये मला परत, कारण त्या गुंडाने VRS घेतली आहे गुंडागिरीतून. काय पुढे काय? मग असे का बघताय? जरी काठाच्या साडीमध्ये छान दिसता तुम्ही. रोज जर अशा तयार होऊन माझ्या समोर आलात तर मला सांगा ना मला काय. सांगा ना. तर मला रोज तुमच्या केसात गजरा मळत राहावं लागेल. एवढंच? नाही, समीर, अरे सकाळ झाली की नाही तुमची? मी जाते पुढे. तुम्ही या लवकर. हा, तयार होऊन नागपंचमीची पूजा करायची ना. या लवकर. अरे एवढंच म्हणाल्या त्या, तरी बोलता नाही आलं तुला. तर कधी बोलणार आहे काय माहिती. निकी, ए कल्याणी, जरा बाहेर या. कविता, तू पण ये ग. बाबा काय झालं? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? औषधं घेतलीत का तुम्ही? कल्याणी, मी बरा आहे. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. काल एका इस्टेट एजंटशी मी घराबद्दल बोललो होतो, तर त्यांनी काही 2-3 ऑप्शन्स आपल्याला पाठवले. 2-3 घरं त्यांनी सांगितलीत. महत्वाचं म्हणजे त्याची भाडी जी आहेत ना ती आपल्या आवाक्यात आहे. म्हणजे तुम्हाला तो एरिया कसा वाटतो ते इथं बघून घ्या. म्हणजे आपण त्याप्रमाणे ठरवू काय फायनल करायचं ते. घे. भट्टीपाडा, खदान रोड. अहो बाबा, कुठे आहे ते? किती लांब आहे. आणि गौरीची शाळा पण खूप लांब होईल तिथून. आणि तितकं सेफ नाहीये ते. बाबा, माझी क्रिकेट टूर्नामेंट चालू होणार आहे. प्रॅक्टिस सेशन्स वाढतील.
कधी कधी मला घरी यायला लेट सुद्धा होऊ शकतो. मला जर रिक्षा नाही मिळाली, बस मिस झाली तर मी कशी येणार आहे रात्री एकटी? निकी अगदी बरोबर बोलते. आणि अगदीच आपण यांना सोबत करायची म्हटली तर किती आणि कशी करणार? आपण बाकीच्या बाबतीत सांभाळू शकतो, पण गौरी सुद्धा आपल्या सोबत आहे ना, तिचाही पुढचा विचार करायला पाहिजे आपल्याला. आणि कल्याणी म्हणते ते बरोबर आहे, गौरीच्या शाळेचा प्रश्न आहेच. कविता, सगळं कळतंय मला, पण काय ना, ही सगळी घरं आहेत ना, ही सगळी आपल्या बजेटमध्ये आहेत. आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये जी घरं आहेत ना, त्याची भाडी खूप सांगतायत. काय करू तुम्ही सांगा? नचिकेत पुरोहित यांचं घर हेच का? पुरोहितांचं घर हेच. आपण? नमस्कार, मी मंदार देशपांडे आणि या माझ्या मिसेस मनीषा देशपांडे. नमस्कार. नचिकेत पुरोहित यांनी ही जागा आम्हाला भाड्याने दिली आहे. आम्ही सोमवारपासून इथे शिफ्ट होतोय. हो, असं कसं? तुम्ही परस्पर? अहो, नचिकेत साहेबांनी आम्हाला या घराचे फोटो दाखवले होते आणि आम्हाला हे घर आवडलंय. मुख्य म्हणजे एरिया महत्वाचा आहे, म्हणून आम्ही आलो बघायला. अरे नचिकेत, घे. हॅलो. कल्याणी, देशपांडे म्हणून एक जोडपं येईल घर बघायला. त्यांना कोऑपरेट करा. रविवारी तुम्ही घर खाली कराल, सोमवारी ते घराचा ताबा घेईल. अरे नचिकेत, तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? अरे बाबा, दुसऱ्या घराची व्यवस्था व्हायची आमची. काय बोलतो? याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. ऐक, देशपांडेंकडनं घराचं डिपॉझिट आणि 3 महिन्याचं भाडं मी ऑलरेडी ऍडव्हान्स म्हणून घेतलेलं आहे. त्यामुळे सोमवारी त्यांना घर द्यावंच लागणार. तुमचं काय करायचं ते तुम्ही बघा. नचिकेत, अरे एवढं तुटक वागू नकोस रे बाळा. तुझ्या मुलीसाठी तरी. ऐक, या इमोशनल बोलण्याचा माझ्यावर आता काहीच परिणाम होणार नाही. आता राहिला प्रश्न गौरीचा, तर तिची जबाबदारी मी घेणारच आहे. पण कोर्टात माझा आणि कल्याणीचा डिवोर्स झाल्यानंतर. काय? कोर्ट सांगेल तशी आणि त्याच पद्धती. कारण आता मी गौरीसाठी काहीतरी करायला जायचो आणि तुम्ही त्याचा सुद्धा गैरफायदा घ्या. मी सांगतोय तेवढं करा ना. मला वाद नाही घालायचा. वहिनी, आम्ही घर बघू शकतो का? क्या